दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो. आयोगाचा प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करत आहोत. अशाच पद्धतीने पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये आजचा प्रश्न आहे आपला गटक पूर्व परीक्षा 2024 चा. प्रश्न विचारलाय, कोणती अनुसूची म्हणजे शेड्यूल केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले अनुसूची 5, अनुसूची 6, अनुसूची 7 आणि अनुसूची 8. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुसूची 7 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. जेव्हा आपण भारतीय संविधानाबद्दल विचार करतो, मूळ संविधानामध्ये, मूळ राज्यघटनेमध्ये 26 जानेवारी 1950 मध्ये आपण बघतो 395 कलमे होते, 22 भाग आणि 8 अनुसूची होत्या. आता सध्याची स्थिती आपण बघतो की मार्च 2026 पर्यंत अंदाजे जवळजवळ 470 प्लस कलमे म्हणजे मूळ कलमे 395च आहेत, मात्र यामध्ये पोट कलमे जोडून 370 प्लस कलमे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर भाग आहेत ते 22 चे आता किती झालेले आहेत, 25 झालेले आहेत. शिवाय अनुसूची आहेत त्या 8 वरून आता 12 अनुसूची आहेत. म्हणजे एकूण आता सध्या 25 भाग, 12 अनुसूची आणि 470 पेक्षा जास्त कलम तुम्हाला पाहायला मिळतात भारतीय संविधानामध्ये. त्यामध्ये आपण अनुसूची बघितली आता 12 अनुसूचीपैकी पहिली अनुसूची घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे, त्यांच्या सीमा संबंधित आहे. दुसरी राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीशांचे वेतन व भत्ते. तिसरी शपथविधीबद्दल. चौथी जी आहे ते राज्यसभेतील जागांचे वाटप. 5वी आहे अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन नियंत्रण. 6वी आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम मधील आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन. 7वी अधिकार विभागणीसाठीची 3 सूची केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची. 8वी अनुसूची आहे ते 22 अधिकृत भाषा आहे त्याच्या संबंधित. 9वी अनुसूची आहे ते जमीन सुधारण्याशी संबंधित. 10वी अनुसूची पक्षांतर बंदी कायदा. 11वी अनुसूची पंचायत राज संस्थांचे अधिकार आणि त्याच्या संबंधित विषय, त्यामध्ये 29 विषय तुम्हाला पाहायला मिळतात. नंतर 12वी अनुसूची आहे नगरपालिका, महानगरपालिकांचे अधिकार, त्यामध्ये 18 विषय पाहायला मिळतात. अशा पद्धतीने महत्वाच्या सूची आपण बघितल्या. आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण अधिकृत भाषा दिलेल्या आहेत त्या किती आहेत, 22 आहेत. तसं आपण बघतो भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 14 भाषा ऍड होत्या, त्याच्यानंतर 21वी घटना दुरुस्ती झाली 1967 मध्ये, त्यामध्ये सिंधी भाषेचा समावेश करण्यात आला. नंतर 71वी घटना दुरुस्ती झाली 1992 मध्ये, त्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषेचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 92वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार बोडो, डोगरी, मैथाली आणि संथाली या भाषेचा समावेश करण्यात आला 2003 मध्ये. आता तुमच्यासाठी प्रश्न, अनुसूची 7 मध्ये केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची दिलेली आहे, तर त्याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. समवर्ती सूची म्हणजे काय? अगदी सोपा प्रश्न विचारलाय, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता दररोज संध्याकाळी 7 वाजता. अधिक माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. शिवाय टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल, ते सुद्धा जॉईन करा नोटिफिकेशनसाठी. धन्यवाद.